श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज पण स्नॅक्स आणलेले आहे आणि आईस्क्रीम पण आणली आहे मस्तपैकी. पण का करता, दोनच आणले आहे. आमच्या घरी पैसे असून सुद्धा नाही आणत आमच्यासाठी. तर काय म्हणावं, ते पण दुसऱ्याने आणलं. जाऊ द्या, ते सोडा. माझे मुलं खुश आहे, बस होतं त्यांच्यात ते एवढ्याचंच. तर काल मी म्हटलं होतं की इंस्टाग्राम ट्रेंडिंग चालू आहे. तर काल करून पाहिलेच असेल आणि कोणाकोणाचे फॉलोअर्स वाढले ते नक्की कमेंट करून सांगा हां इंस्टाग्रामचे. त्यानंतर म्हणले मी आलूच, कारण मला बनवायची आलूची भाजी उघडल्या. तर रात्रीसाठी आलू म्हणले मी मस्तपैकी. त्यानंतर पाणी यायला लागलं, मी म्हटलं लवकर लाईट वगैरे जाणार, त्याच्यासाठी मी लवकर स्वयंपाक पण बनवून टाकला. तर भात मांडला आणि त्यानंतर भाजी पण मांडली. पण मी पण भाजी दाखवू नाही शकली कारण मला दुसरे काम आले होते, सॉरी. त्यानंतर माझी मुलं पूजा करून राहिले. माझी मुलगी तर एवढी पुजारी होणार आहे की काही सांगायचं काम नाही. पहा कसं मस्त माड घातली आहे आणि पूजा करून राहिली. त्यानंतर पाणी येऊन राहिलं होतं. नागपूरमध्ये पाणी आलं तर तुम्ही कुठे राहता ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाकडे पाणी आलं ते पण नक्की कमेंट करून सांगा. खूप जोराने पाणी आला की थोडासा सडा टाकल्यासारखा आला ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. त्यानंतर माझी मुलगी मस्तपैकी पाण्यामध्ये नाचून राहिली. पण पाणी काही तेवढा लागत नव्हता कारण पाणी येत होतं थेंब थेंब, फक्त थेंब थेंब. बिचारी ओली पण नाही होऊ शकली. पण का करता, अशा पाण्यामध्ये सर्दी होते, म्हणून जास्त मुलांना बाहेर पण नको निघू द्या. त्यानंतर माझ्या मुलाला मी सांगितलं होतं की अभ्यास करतो, तो अभ्यास करून नाही राहिला. तर त्याच्या पप्पाला दाखवण्यासाठी मी म्हणलं व्हिडिओ बनवून टाकावं. तर पहा त्याने काय केलं, अभ्यास नाही करायला लावलं पाहिजे म्हणून टी व्ही तर चालू ठेवली, गादी वगैरे सर्व टाकली त्याने, पण अभ्यास नाही केलं. असं आहे. असे कोणाकोणाचे मुलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. हां, पहा तसं मी त्याला सांगून राहिली की हे पप्पाला दाखवते सर्व आणि पप्पाला सांगते हे. तर तो कसा लपून राहिला. त्यानंतर तो चटी घेऊन म्हटलं होतं त्याला का लर्न कर फाडे, तर नाही करून राहिला होता. त्यानंतर चटईच्या खाली गेला. त्यानंतर गुड मॉर्निंग. हे आजचं सकाळचं व्हिडिओ आहे. उठण्याची तर इच्छा नव्हती, पण का करता उठाच लागेल. मस्त गरम पाणी करून घेतला आणि तो पण गट 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 पिऊन टाकला. त्यानंतर मला करायचं होतं स्वयंपाक, कारण खूपच ऊन होते ना, मग तर खूप गरमी होते. त्यासाठी मग मी स्वयंपाक लवकर लवकर करून टाकला, आंघोळ वगैरे करून टाकली आणि जेवण करायला बसली. तर जेवणामध्ये आज फक्त डाळ आणि दही घेतलं होतं. डाळच बनवली होती म्हणून सोबत दही पण घेतलं होतं. त्यानंतर माझी मुलगी मस्तपैकी खेळून राहिली होती. माझे कामं झाली, मी अशीच बसून होती. तर पाहते छान डान्स करत आहे, पण माझ्या मुलाला माहीत नाही कोणता किडेला पण येते. तर हां, जातो तिला मारायला. मग ते मारायला बसली की मग मारते मारते म्हणून सांगत राहतो. पाहते छान खेळत होती एकटी, पण पहा कसा मारून राहिला तिला. मग ते पण तशीच त्याच याची मस्त कुस्ती खेळते. असे कोणाचे मुलं आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. मग म्हटलं आणखी जा बाई तू छान एकटीच खेळ. तर ते मस्त आणखी गोल 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 घुमून नाचू लागली. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.